नमस्कार. आज मी ऑल इन वन ह्या कंपनीचे टॉनिक भोज या गावी दिले होते, तर तिथं काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. आपलं नाव? शीतल प्रकाश गवळे, गाव? गाव भोज. भोज. आता हा जो तुमचा प्लॉट आहे किती एकराचा आहे? हा 1.5 एकरचा आहे. 1.5 एकराचा प्लॉट आहे. आता हा ऊस किती महिन्याचा आहे? हो आहे आता 9 महिन्याचा आहे. 9 महिन्याचा ऊस आहे. तर तुमच्या हातामध्ये जी ऑल इन वन टॉनिकची जी बॉटल आहे ही आपण मागच्या महिन्यात सोडली होती. होय. आता मागच्या महिन्यात 14/10 आपण तिथे सोडली होती. 14 मग आज जर बघितलं तर 1 महिना पूर्ण झाला, तर तुम्ही सोडल्यापासून असं तुम्हाला काय फरक वाटला? म्हणजे सोडताना किती पेरं होती आणि आता किती पेरं आहेत? आम्ही सोडायच्या आधी 14 ऑक्टोबरला होती, त्यावेळेला 14 पेरे होते. 16 पेरे होते. मग त्याच्यानंतर हे ऑल इन सोडल्यानंतर 1 महिन्याला बरोबर अजून 1 महिना व्हायनी, तरी पण 3 कांड्या वाढल्यात. 3 कांड्या वाढल्या आहेत. तरी तुम्ही ते मापून दाखवू शकताय कांड्या? ज्यावेळा 1 मिनिट, ज्यावेळा आपण यांना औषध दिलेलं होतं त्यावेळा इथं आपण हे बांधलेलं होतं, तर हा सुद्धा त्याचा आपल्याला खून आहे. आणि आता आपण कांड्या सुद्धा बघू शकतोय. तर मापा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 इथपर्यंत आपण दिलं होतं. इथं पण ऊस होता. तिथून पुढे आता 1 महिन्यानंतर 3 कांड्या 17 18 19 म्हणजे 3 कांड्या बरोबर याच्या वाढलेल्या आहेत. तर तुम्हाला असं काय याच्यामध्ये अजून काय फरक जाणवते? जरा हाय तरी ऑलरेडी चांगला आहे. तरी मग दुसरं काय झालं, काळोखा आला. काळोखा आल्यानंतर पानाची रुंदी वाढली आणि रानच एकदम भुसभुशीत. म्हणजे आता हे आपण बघू शकता की यांची अशी मातीची एकदम भुसभुशीत झाली आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला रिझल्ट चांगला आहे? रिझल्ट 1 नंबर आहे. मग पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल? पुढच्या शेतकऱ्यांनी सांगू इच्छिते की हे ऑल इन वन आपला रिझल्ट चांगला आहे. तरी तुम्ही शेतकरी पुढच्या शेतकऱ्यांनी तुम्ही वापरू शकता. वापरून रिझल्ट 1 नंबर आहे त्याचा. ओके. तर तुम्ही ऑल इन वन या कंपनीला माहिती दिल्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभारी.